नमस्कार मंडळी, मी भूषण बागुल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं दर्जा यूट्यूब चॅनलच्या द गजाली शोमध्ये। मंडळी, आज आपले पाहुणे आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे, खास करून समाज प्रबोधन किंवा समाजकार्यामध्ये। ते एक शिक्षक म्हणून काम देखील करतात आणि ह्या सर्वांमधून वेळ काढून समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड आहे। तेव्हा आज वेळ न घालवता भेटूयात राजेश आयरे सरांना। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आमच्या द गजाली शोमध्ये। कसे आहेत सर? छान आहे। सर, तुमच्याशी खास हितगुज करण्यामागचं कारण आहे की समाजाशी रिलेटेड बऱ्याच कामांमध्ये तुमचा सतत हातभार लागलेला असतो। म्हणजे ते योग प्रशिक्षण केंद्र असू देत, बालसंस्कार केंद्र असू देत किंवा गोशाळेसंदर्भात मी नुकतंच तुमच्याबद्दल जे ऐकलं, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ कसा काढतात हे माझ्यासाठी खूप मोठं अप्रूप आहे। म्हणून मी ठरवलं की सरांशी एकदा बोलून त्यांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कारण आजच्या काळात ना मुलांना म्हणा, यंगस्टरला म्हणा किंवा बरेचशा वयस्कर लोकांनासुद्धा त्यांची सतत एकच ही असते तक्रार की आम्हाला वेळ भेटत नाही आमच्या कामातनं। तर त्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन किंवा ह्या गोष्टीसाठी असलेली धडपड ही आम्हाला जाणून घ्यायची आहे। म्हणून खास आज तुम्हाला आम्ही इथे बोलवलं आहे पाहुणे म्हणून, आणि आम्हाला आनंद आहे तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात, त्याबद्दल खरोखर धन्यवाद। तर सर, तुमचा उत्साह बघता कायम तुम्ही असे उत्साहित असतात, कारण आपली आज माझ्या मते 3री-4थी भेट असावी, पण कायम हा तुमचा उत्साह खूप असा, हे मला जाणून घ्यायला खूप आवडेल। सर, हे लहानपणापासून की कसं काय तुमचं बालपण कुठून सुरू झालं, कुठे तुम्ही होतात, इथून मला ऐकायला आवडेल। माझं मूळ गाव दापोली। दापोलीमध्ये जवळजवळ वयाच्या 10व्या वर्षापर्यंत माझं शिक्षण झालं। त्यानंतर इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत लोकमान्य टिळक हायस्कूल चिखलगाव, या चिखलगावामध्ये शिक्षण झालं। आणि उत्साह जो तुम्ही म्हणताय तो त्या लहानपणापासूनच आहे, कारण लहानपणापासून मलखांब, कबड्डी, खो खो, नदीमध्ये पोहणं, झाडावर चढणं, ह्या सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की नैसर्गिक सहवास आणि अकृत्रिम जीवन अशा पद्धतीनं जगण्याची जी पहिल्यापासूनची आवड आहे, ती आवड उत्साह देऊन जाते। तर सर, तुम्हाला जेव्हा शाळेत, आता तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात बरोबर, त्यावेळेस तेव्हा तुम्ही शाळेत होतात तेव्हाचे तुमचे कुठले शिक्षक आठवतात तुम्हाला? अनेक शिक्षक आठवतात। देशपांडे सर, त्यानंतर किल्लेदार सर, थोरात सर, असे अनेक शिक्षक, ज्या शिक्षकांनी खूप चांगला आम्हाला उत्साह दिला। म्हणजे आम्हाला असं आठवतं आहे की परीक्षा पद्धत आत्तासारखीच होती त्यावेळेला सुद्धा, म्हणजे 10वीचंच बोर्ड होतं आणि त्या बोर्डामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे, बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यास केला पाहिजे, याची जाणीव शेवटला 10वीला त्यांनी करून दिली। आणि आम्ही खूप चांगला अभ्यास केला, परंतु शिक्षक अतिशय आत्मीयतेने शिकवत होते। दांडेकर मॅडमच्या मुख्याध्यापिका होत्या, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे। तर त्याही खूप मेहनती होत्या आणि शाळा ग्रामीण भागात असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष असंही त्यांचं होतं। कातळामध्ये खड्डे खोदून आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या म्हणजे बालपणाच्या अशा आठवणी देतात। म्हणजे चिखलगाव जर तुम्ही बघितलं तर दापोलीपासून एक 17-18 किलोमीटर अंतरावरती आहे। आजही तिथे वनगाई पाहायला मिळतील, तुम्हाला गवे पाहायला मिळतील, हरणं पाहायला मिळतील, ससे पाहायला मिळतील। होय होय, त्यावेळेला काय असेल बघा। त्यामुळे निसर्ग संपन्न असं गाव, गावाच्या मध्यभागी म्हणण्यापेक्षा थोडंसं अंतरावरती एक विस्तृत तळं, त्या तलावात आम्ही सकाळच्या म्हणजे आंघोळ आमची पोहाण्यानेच सुरुवात व्हायची छानपैकी। तर त्यामुळे तो सगळा जो माहोल आहे तो लहानपणी मिळाल्यामुळे मला असं वाटतं की जीवनामध्ये आशादायी वृत्ती किंवा पॉझिटिव्ह अप्रोच सातत्यानं माझ्यामध्ये राहिलेलं आहे असं मला वाटतं। बरं, ह्यावेळेस जेव्हा तुम्ही शाळेत होतात बरोबर, आत्ताचे विद्यार्थी तुम्ही बघितलेत, तुम्ही स्वतः एक विद्यार्थी होतात, तर तुम्ही विद्यार्थी असताना कसे होतात हे मला ऐकायचं आवडेल। की तुम्ही फार काय म्हणता मस्तीखोर होतात, अभ्यासू होतात, खेळकर, कुठल्या प्रवृत्तीचे होतात? अभ्यासू तर अजिबात नव्हतो। बघा सर, तुमचे विद्यार्थी पण बघत असणार आहेत। खेळकर मात्र होतो। आत्ताचा विद्यार्थी हा आत्मकेंद्रित आहे। मला असं वाटतं आत्मकेंद्रित याचा अर्थ तो स्वतःपेक्षा समाजाचा पुढे जाऊन विचार करू शकत नाही। म्हणजे मला आठवतं आहे आम्ही विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा 9वी-10वीला असताना आजूबाजूच्या गावामध्ये जायचो आणि तिथल्या गावामध्ये मंदिरात
काही मुलांना एकत्र करून खेळ घ्यायचो, गाणी शिकवायचो आणि काही श्लोक पाठांतर करून घ्यायचो सहजपणे. म्हणजे हे तुम्हाला कोणा थ्रू करून घेतलं जायचं की तुम्ही स्वतः करायचं? नाही, आम्ही सगळेजण साधारणतः 10-15 जण वसतिगृहामध्ये होतो. जे वसतिगृह वनवासी कल्याण आश्रमाचं होतं. मग मुलांना समाजामध्ये मिसळण्यासाठी किंवा समाजामध्ये सहभागी होण्यासाठी काय कार्यक्रम उपक्रम असले पाहिजे, त्याचा हा एक उपक्रम असायचा की तुम्ही 4 जणांची टीम करा, 5 जणांची टीम करा आणि एखादं गाव निवडा, त्या गावातल्या मुलांना एकत्र करा आणि नवीन गोष्टी शिकवा. अशा छोट्या मोठ्या उपक्रमातून आम्हाला गावाचा सहभाग, गावाचा परिचय, तिथल्या लोकांचा परिचय असं व्हायचा. मग सरळ भाषेत बोलायचं झालं की वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळ्या प्रवृत्तींशी परिचय तुमचा तेव्हापासून होत होता. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही रत्नागिरीकडे कधी आलात? मी रत्नागिरीमध्ये 1995ला आलो. तो सुद्धा असाच की माझे एक मित्र होते हरीश कुलकर्णी नावाचे. ते म्हणाले की रत्नागिरीला येतोयस का? तर मग मी दापोलीमध्ये नुकतंच D.Ed झालं होतं, चला जाऊया. आणि मग खंडाळ्यामध्ये थांबलो. खंडाळ्यामध्ये साठे गुरुजी म्हणून होते त्यावेळेला, आता रिटायर आहेत ते. तर त्यांच्या घरी थांबलो आणि मग तिथे कांबळे लागवण, त्यानंतर जांभारी, सैतवडे या भागामध्ये मी जे तुम्हाला आता हे म्हटलं तशाच प्रकारचे प्रयोग सुरू केले. तिथल्या मुलांना एकत्र करणं, खेळ घेणं, असे सगळे. नोकरी संदर्भात आला होता? नाही, मी असं याच्या राहण्यासाठी आलो होतो, काही प्रश्नच नाही. मग तुमची पहिली नोकरी वगैरे कधी? पहिली नोकरी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी म्हणजेच राभा शिर्के प्रशाला इथे सुरू झाली. त्याची शाखा आहे सौ गोदोदय जांभेकर विद्यालय, स्टँडच्या समोर. मुलींची शाळा होती. 1995ला 600 मुलींचा पट होता आणि त्या शाळेत पहिल्यांदा मी नोकरीला लागलो. नोकरीला लागला तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं की त्यानंतर? तेव्हा नव्हतं आलं. कारण पूर्वी बऱ्याच काळ असं व्हायचं की आधी लग्न व्हायचे. आज सारखी तेव्हा कंडिशन नव्हती की मुलगा काय करतो. खूप लवकर 22व्या वर्षी मी नोकरीला लागलो. त्यामुळे मी पुढे MA केलं शिक्षणशास्त्रामध्ये. शिक्षकाची नोकरी करत MA केलं, M.Ed केलं, MPhil केलं आणि PhD साठी करणार. त्याच्यात हे बाकीचे सगळे गोष्टी वाढल्यामुळे ते थांबलंय. आता भविष्यात होऊन जाईल. म्हणजे अजून पण इच्छा आहे. हे कमाल आहे एक शिक्षकाची की त्याला अजूनही शिक्षण घ्यायला आवडतं. नाही, कोणी माणूस हा विद्यार्थीच असतो. मी शिक्षक जरी असलो तरी तो विद्यार्थीच आहे आणि सातत्यानं शिकणं ही काळाची गरज आहे. करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे, खरं आहे. सर, आता तुम्ही जसं मगाशी म्हटलात की आत्ताचे जे विद्यार्थी बऱ्यापैकी भरपूरसे आत्मकेंद्रित झालेत, बरोबर. तुम्हाला असं काय कारण असेल, असं घडत असेल, याच्या मागे काय? समाजाची बदलती एकंदरीत परिस्थिती याची उदाहरणार्थ आपला समाज हा स्थित्यंतरामध्ये म्हणजे त्याच्यात बदल होत असतो. मी माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 5 भावंड होतो आणि 5 भावंड असल्यामुळे त्या 5 जणांकडे लक्ष देण्याची इतकी कुटुंबामध्ये शक्यता फार कमी असायची. त्यामुळे तो काय करतोय आणि त्यानं अघटित काही करू नये याच्याकडे आईवडिलांचं लक्ष असायचं, अयोग्य काही करू नये. आताची स्थिती अशी झाली की छोटी कुटुंब ज्याच्यामध्ये 1 ते 2 अपत्य, ह्याच्या पलीकडे त्यांना दुसरं म्हणजे अनेक मोठा कुटुंबाचा भार असा नसतो. परिणामी ती मुलं जी गोष्ट आईवडिलांना सांगतील ती गोष्ट पुरवली जाते लगेच आणि त्यामुळे मुलांची मेंटॅलिटी अशी होते की मी सांगेन ती तसंच घडलं पाहिजे. हे केवळ कुटुंबापुरतं मर्यादित राहत नाही. ज्या ठिकाणी ती मुलं जातात त्या ठिकाणी तसेच वागतात. म्हणजे शाळेमध्ये आल्यानंतर सुद्धा माझं उत्तर शिक्षकाने ऐकलं पाहिजे, माझी वही शिक्षकाने तपासली पाहिजे, मी सांगतोय त्या पद्धतीनं एखादा डान्स, एखादा उपक्रम, एखादी गोष्ट झाली पाहिजे. अच्छा, हे विद्यार्थ्यांचं मत असतं? असं विद्यार्थ्यांचं मत असतं म्हणजे आहेच. कारण आता माझी स्वतःची शाळा सोडून मला बराच काळ, त्याच्यामुळे आणि माझी मुलगी फार लहान असल्या कारणाने मला विद्यार्थी अजून कसे हे कळलेले नाही. पण तुम्ही आता हे सांगताय चमत्कारिक आहे. म्हणजे मला असं आठवतंय की आमच्या लहानपणी आम्हाला जी सहजपणे शिक्षा दिली जायची, सहज शिक्षा, या शिक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा ज्याला अशी प्रतारणा किंवा ज्याला असं म्हणतो आपण मानसिक मनामध्ये काहीतरी ठेवून शिक्षा करणं असा हेतू नसायचा. निरागस शिक्षा असायची, ज्या शिक्षेमध्ये विद्यार्थ्यांचं कल्याण हाच हेतू असायचा. असं जरी आम्ही आता असे डोक्यात विषय ठेवला तरीसुद्धा तो शिक्षण विभागाला मान्य नाही आहे. का मान्य नाही आहे तर मुलांची बदललेली मानसिकता. म्हणजे मी विद्यार्थ्यांना जर खाली बसवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांचा तो अपमान होतो. म्हणजे खाली बसू शकत नाहीत विद्यार्थी आता. म्हणजे स्थिती किती बदलली लक्षात येईल. शारीरिक शिक्षा सोडूनच द्या, मानसिकदृष्ट्या सुद्धा विद्यार्थ्यांना अपशब्द बोललेला
चालत नाही. तर ह्यामुळे सामाजिक वातावरण बदलतं आहे आणि त्या बदलत्या वातावरणामुळे हा सगळा आपल्यालाही बदलावं लागतं आहे. बरोबर. आणि मग ही काही कारणं आहेत ज्याच्यामुळे खरोखर आजकालची मुलं इतकी आत्मकेंद्रित झाले, हे खरं आहे. पण म्हणजे आत्ताच्या मुलांना असं मी म्हटलं की आज आपण एखाद्या गावात जाऊया, त्या गावामध्ये काही घरांमध्ये सर्वे करूया सहजपणे. म्हणजे मुलं शेतकरी किती आहेत, व्यावसायिक किती आहेत, काहीच व्यवसाय न करता केवळ बसलेले किती आहेत, तर ती मुलांची मानसिकता अशी असेल असं वाटत नाही. सर, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या बाजूने तुमची काय काय प्रयत्न आहेत अशी की त्या मुलांचा हा आत्मकेंद्रित असणं हा बघायला गेलं तो दोष आहे. होय. तो दोष निर्माण करण्यासाठी तुमचं काय प्रयत्न असतात वेगळे काही? गोदूताई जांभेकरला असताना मी असे अनेक प्रयत्न केले. त्याच्यामध्ये मी मुलांची शिबिरं घेतली तिथे. खो खो हा माझा लहानपणापासून आवडता खेळ. त्यामुळे आत्ता माझ्या जवळजवळ 12 विद्यार्थिनी ह्या राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल असलेल्या मुली आहेत. होय. आणि त्यातल्या जवळजवळ 7-8 मुली आपल्या जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला आहेत आता. हो. तर मी मग काय करायचो, 95, 96, 97च्या या दरम्याने मुलांना एकत्र करून घरची स्थिती, गोदूताई जांभेकर ही तशी मध्यमवर्गीय मुलांची शाळा, त्यामुळे त्यांना तशा फॅसिलिटी नसायच्या की ज्या एखाद्या खेळाडूला मिळाल्या पाहिजेत अशा. मग आम्ही शिबिरं घ्यायचो. शिबिराच्या माध्यमातून त्यांना अधिकाधिक जास्तीत जास्त आमचं मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना त्यांचं खाद्य किंवा त्यांना जे आहार आहे तो उत्तम सकस आहार मिळेल असा प्रयत्न करायचो. आणि त्यामुळे एक चांगलं नातं डेव्हलप झालं शिक्षक विद्यार्थ्यांचं आणि त्यातून विद्यार्थ्यांचा विकास होत गेला. आता 2 गोष्टी आहेत. वर्गीय विद्यार्थी असल्यामुळे घरातले आमचं ऐकायचे. आता ज्यावेळेला पालक हा उच्च शिक्षित असतो आणि उत्तम सधन कुटुंबातला असतो त्यावेळेला त्याच्यावर हा प्रभाव पडत नाही, कारण तो सगळे देण्यासाठी सक्षम असतो. त्यामुळे आत्ताच्या त्या काळातलं वातावरण आणि त्या काळातलं वातावरण बदललेलं आहे. त्यामुळे तो काळ साधारणतः एक 10-12 वर्षाचा काळ हा विद्यार्थी प्रशिक्षणासाठी अतिशय उत्तम गेला माझा. मात्र पुढे मी शिर्के हायस्कूलला आल्यानंतर गुरुकुल नावाचा एक प्रकार सुरू केला, पंचकोशाधारित गुरुकुल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधून अधिक विद्यार्थी घडावा यासाठी. ती काय कॉन्सेप्ट आहे एक्झॅक्ट? हां, तर पंचकोशाधारित गुरुकुल ही कन्सेप्ट अशी आहे की आपल्या पूर्वजांनी योगशास्त्र नावाचं एक ज्याला असं म्हणतो जीवन जगण्याचं शास्त्र सगळ्या समाजाला दिलेलं आहे. म्हणजे 1914मध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव ठेवला की योग दिन हा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करावा. आणि 14 तारखे म्हणजे 2014 पासून तो आंतरराष्ट्रीय झाला आणि आता आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू होतो. त्या योगशास्त्राचे जनक पतंजली मुनी यांनी व्यक्तिमत्व विकासाची एक कन्सेप्ट मांडलेली आहे, संकल्पना. त्या संकल्पनेमध्ये ते असं म्हणतात की प्रत्येक व्यक्ती हा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या 5 कोशाने बनलेला आहे. आणि या 5 कोशांचा विकास म्हणजेच व्यक्तिमत्व विकास. आणि यावर आधारित त्या गुरुकुलाची आम्ही रचना केली, ज्याच्यामध्ये माझे मार्गदर्शक माननीय भाऊ अभ्यंकर जे ज्ञानप्रबोधिनी पुणे निगडी इथे अध्यापक होते, आता ते नाही आहेत, परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे रत्नागिरीमध्ये मी 2005 साली गुरुकुल सुरू केलं. कैलासवासी अरुअप्पा जोशी हे त्यावेळेला आमचे कार्याध्यक्ष होते, त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा फिरून सगळ्या शाळांचा जवळजवळ एक 60 ते 70 शाळांचा सर्वे केला आणि सर्वे करून एक उत्तम अशा प्रकारचं गुरुकुल चालवण्यासाठी एक व्यवस्था किंवा रचना उभी केली आणि त्यानंतर ते गुरुकुल सुरू केलं. आजही ते सुरू आहे गुरुकुल. त्यावेळी जी तुम्ही रचना सुरू केली तर त्याची जी काही जो काही फॉर्मॅट होता, ती जी रचना होती त्याचे काय टप्पे होते, काय केलं जात होतं त्याच्यात वेगळं नॉर्मल शाळांपेक्षा आणि यापेक्षा? सकाळी 7:30ला गुरुकुल सुरू होतं. नॉर्मल शाळा आणि गुरुकुल याच्यामधला फरक असा आहे की सकाळी 7:30ला गुरुकुल सुरू होतं. 7:30ला सुरू झाल्यानंतर तिथे प्रार्थना होते, सूर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम अशा प्रकारच्या तासिका होतात. त्या तासिका झाल्यानंतर मौनाभ्यास, मौन संवाद अशा प्रकारच्या तासिका होतात. त्या झाल्यानंतर क्रमिक पुस्तकांचं अध्यापन होतं. क्रमिक पुस्तकांचं अध्यापन झाल्यानंतर जेवणाची सुट्टी होते. जेवणाची सुट्टी झाल्यानंतर स्वयंअध्ययनाची तासिका असते, ज्या स्वयंअध्ययनामध्ये त्यांनी तिथेच अभ्यास करावा अशी अपेक्षा असते. आणि संध्याकाळी 4:30 नंतर 6:30पर्यंत खेळाच्या तासिका असतात. असं पूर्ण सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6:30 अशा अर्ध्या दिवसाचा संपूर्ण पाठ्यक्रम किंवा एक रचना त्या गुरुकुलामध्ये उभी केलेली असते. मुलाचा सर्वांगीण विकास, पूर्ण सर्वांगीण विकास. मुलांनी घरात जाताना दप्तर न्यायचं नाही आणि घरातून दप्तर आणायचं नाही. फक्त
टिफिन म्हणजे सकाळचा न्याहारीचा डबा आणायचा, दुपारची जेवणाची व्यवस्था आणि संध्याकाळच्या अल्पोपहाराची व्यवस्था गुरुकुलामधून व्हायची. आजही ते होते. नाही, सुरेख, खरोखर सुरेख आहे. म्हणजे याच्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास घडणे हा सगळ्यात मोठा उद्देश जो आहे तो खरंच साध्य होतो. आणि सर्वांगीण माझे अनेक विद्यार्थी आता रत्नागिरीमध्ये असे आहेत की जे स्वयंपूर्ण आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत. नोकरीच केली पाहिजे असं नाही, अनेक व्यवसाय करतायत आणि उत्तम व्यवसायामध्ये ते आता निपुण आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीने चालवत आहेत गुरुकुलचे विद्यार्थी. बरं सर, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता तुमच्या शिक्षणाशी रिलेटेड बऱ्याचशा ना, पण ह्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः योग शिबिरं घेतलीत, योग प्रशिक्षण केलीत, ह्याकडे तुम्ही कसे वळत गेलात? योगाची पहिल्यापासून मला आवड आणि त्यामुळे आपण जगतो कशासाठी हा प्रश्न बऱ्याच वेळेला मला पडतो. मग जगतो कशासाठी, तर काहींना असं वाटतं की शिक्षण घ्यावं, नोकरी करावी, नोकरी करून पैसे मिळावेत, शिक्षण घ्यावं, व्यवसाय करावे, व्यवसाय करून पैसे मिळावेत, पैसे मिळवल्यानंतर आनंद मिळेल असं वाटतं. परंतु आपण जर परिपूर्ण अर्थाने विचार केला तर म्हणजे पैसा हा आनंद मिळवण्याचं एकमेव साधन नाही. तर मला असं वाटतं की आनंद हा नैसर्गिक पद्धतीनं जन्मताच आपल्यामध्ये आलेला आहे किंवा ते देण्याची व्यवस्था ईश्वराने केलेली आहे. मात्र त्याच्यापासून आपण थोडं वंचित राहिलो आहे, कारण आत्ताची सामाजिक परिस्थिती आहे, त्या सामाजिक परिस्थितीमुळे आपण भरकटत जातो. म्हणजे भौतिक सुखाकडे जास्त अधिक ओढा. म्हणजे आपल्याला कितीही प्रकारचं सुख दिलं तरीसुद्धा आपली ती आनंदाची परिपूर्ती होत नाही. मग हा निखळ आणि निस्वार्थपणे आनंद कशामध्ये मिळेल असं ज्यावेळेला मी विचार करायला लागलो त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की योगशास्त्र ही एक अशी शाखा आहे की ज्या शाखेमधून अशा प्रकारचा आनंद मिळवण्याचा मार्ग मिळू शकतात. आणि मग मी ह्या शाखेकडे किंवा ह्या शास्त्राकडे वळलो. माझे गुरुजी डॉक्टर विश्वासराव मंडलिक पुण्याला असतात. पुण्याला मोठा आश्रम आहे, योगाश्रम. त्या योगाश्रमाचे ते प्रमुख आहेत आणि त्याच्या जवळजवळ 174 शाखा भारतभर आहेत आणि त्यातली एक शाखा रत्नागिरीमध्ये मी चालवतो. तर त्यांच्या माध्यमातून मी ह्या योगशास्त्राकडे वळलो आणि मग मला लक्षात आलं की योगशास्त्र हे आनंदमय जीवन जगण्याचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं साधन आहे. सर, अजून थोडं एक्सप्लेन करा की कसं, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण कळू देत की काय नेमकं. साधं सोपं आहे. म्हणजे मी आता सकाळी 4:30 वाजता उठतो. 4:30 वाजता उठल्यानंतर साधारणतः एक पहिली अर्धा तास प्रातर्विधीमध्ये जातो. 5 ते 5:15 पर्यंत 1.25 तास मी योगाभ्यास करतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारची योगासन, प्राणायाम आणि ध्यान थोडंसं हे याच्यामध्ये येतं. आणि मी रात्री जवळजवळ 10:30-11च्या दरम्यान झोपतो. या संपूर्ण कालावधीमध्ये ह्या 1.25 तासाची ऊर्जा मला कामाला येते. मी 1.25 तास योगाभ्यास केल्यानंतर पुढचे 10-15 तास सहजपणे उत्तम काम करू शकतो आनंदाने. दुपारनं काय थोडंसं रिलॅक्स. हां, दुपारी मी जेवल्यानंतर एक ज्याला असं म्हणतो की योग निद्रा अशा प्रकारचा एक 5-10 मिनिटाचा प्राणायाम म्हणजे योगाचा अभ्यासच करतो. योग निद्रा नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण शरीराचं शिथिलीकरण करतो. असं जेवल्यानंतर 2च्या दरम्यान काहीतरी म्हणजे जसं शक्य असेल तसं जेवतो आणि एक 10 मिनटं ही योग निद्रा घेतो. योग निद्रामध्ये शरीर शिथिलीकरण करतो आणि मग परत कामाला सुरुवात होते. कमाल. आणि ह्या सगळ्या गोष्टीची जी तुम्हाला ऊर्जा भेटते ही तुम्हाला संपूर्ण दिवस पुरते. पूर्ण दिवस पुरते आणि ती ऊर्जा मला नवीन काम करण्याची प्रेरणा देते. आणि जसं आपण म्हणतो योगापासून बरेचसे आपले आजार वगैरे पण दूर होतात, ती गोष्ट 100%. हां, म्हणजे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगतो, कोरोना काळामध्ये 3 योगाचे वर्ग घेत होतो. कोणासाठी? कोरोना पीडित लोकांसाठी. हां, एक सिव्हिल हॉस्पिटलला, दुसरा ITIला आणि तिसरं BED कॉलेजला. तिन्ही क्वारंटाईन केलेले पेशंट होते आणि मी आणि माझे मित्र आम्ही तिथे जायचो. आम्हाला हे दिलं होतं त्यांनी परवानगी पत्रक पास दिले होते, गाडीची परवानगी होती, त्यामुळे जायचो आणि वर्षभर त्यांचे योगाचे वर्ग घेतले. आणि मग मला कोरोना झाला. म्हणजे मलाही कोरोना झाला, पण तो जो जसा संसर्ग होता तसा मग माझी मी ट्रीटमेंट घेतली. पण असं लक्षात आलं की योगाभ्यासाने आपण स्वतः तंदुरुस्त राहू शकतो आणि दुसऱ्यालाही तंदुरुस्त करू शकतो. जिथे ह्या आजाराला घाबरून लोक दारं खिडक्या बंद करून महिने घरात होत आहे, तेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडून ही सगळी रिस्क घेतलीत तुम्ही. कमाल. जवळजवळ 100 लोकांचा वर्ग घेतले त्या काळामध्ये. वा, सुरेख, खरोखर सुरेख.
बरं सर, हां, अजून पुढे तुम्ही ह्या समाजाशी रिलेटेड अशा जशा ही जशी कामं, यात अजून काय काय तुमचं अजून योगदान काय काय केलेलं आहात तुम्ही? समाजाशी रिलेटेड अशा अनेक गोष्टी करण्याची आतून प्रेरणा असल्यामुळे सातत्यानं ह्या विषयाशीच मी निगडीत अनेक कामं करत आलेलो आहे. याच्यामध्ये मी आता पांडवनगरला ज्या भागात राहतो त्या भागामध्ये पांडवनगर मित्रमंडळ नावाचं मित्रमंडळ स्थापन केलेलं आहे. लक्षात असं आलं की पांडवनगरमध्ये एक श्रीकृष्ण मंदिर होतं. त्या श्रीकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आता एक उत्तम वास्तू तिथे उभी केलेली आहे. तिथल्या लोकांना एकत्र येण्यासाठी काही निमित्त असावं यासाठी तिथे गोपाळकालाचा उत्सव, नवरात्रीचा उत्सव, सत्यनारायणाची पूजा अशा निमित्त असावं आणि सगळ्या लोकांनी एकत्र यावं, काही संस्कारक्षम कार्यक्रम असे सुरू केलेले आहेत. याशिवाय काही वर्ष मी क्रांतीनगर भागामध्ये मुलांसाठी संस्कार वर्ग चालवायचो, ज्या माध्यमातून मी माझ्यावर जे संस्कार झालेत ते संस्कार मुलांवर व्हावे त्यासाठी तिथे संस्कार वर्ग चालवले. केळ्यामध्ये संस्कार वर्ग चालवले आणि आपल्याकडून समाजाचं सातत्यानं समाजासाठी काहीतरी करत राहावं अशी प्रेरणा आहे आणि ती प्रेरणा मला म्हणजे जिवंत ठेवते आणि मग काम करण्याची प्रेरणा देते. एक प्रकारचं तुम्हाला ते व्यसन आहे असं म्हणू शकतो. हा, व्यसन म्हटलं तरी चालेल की नाहीतर मग ती सुखानं झोप लागत. सर, ही सगळी जी कामं तुम्ही करतात, शिवाय तुमचा जॉब, हे सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल, याच्यात कुठेतरी अनबॅलन्सिंग होत नाही की तुमचं पर्सनल लाईफ आणि ह्या गोष्टी यांचा बॅलन्स कधी बिघडतो? घरातून पूर्ण पाठिंबा आहे. सगळ्यात पूर्ण पाठिंबा. घरामध्ये मला सांगितलेलं आहे की तुम्हाला हे करण्याचं म्हणजे तुम्ही हे नाही केलं तर अस्वस्थ असता, त्यामुळे तुम्ही स्वस्थ असण्यासाठी ही सगळी कामं करू शकता. बायकोने सांगितलं मी पूर्ण घर सांभाळेन आणि माझे जे ATM असतं ते तिच्याकडे असतं, त्यामुळे मी काही हिशोब वगैरे विचारत नाही. तिने तिचं सगळं सुखानेव सगळा संसार म्हणजे आवश्यक असलेला सगळा करावा. मला 2 मुली आहेत, एक आता 12वी झाली, नीटची परीक्षा देते आणि दुसरी 6वीला आहे. तर दोघी उत्तम अभ्यास करत आहेत. शाळेतले शिक्षक सहकार्यशील आहेत, मुख्याध्यापक आणि आमची संस्था, त्यामुळे त्यांचाही या चांगल्या कामासाठी खूप चांगला पाठिंबा असतो. तर तेच विचारायचं की कारण आता एक जेव्हा शाळेचा भाग येतो तेव्हा तुम्हाला तिथे पण तेवढा वेळ देणं गरजेचं असतं किंवा मग आपल्याला पुढे समजा तिथे थोडेफार कोऑपरेटिव्ह लोक असतील तर आपल्याला बऱ्याच गोष्टीत मदत होते. शाळा आणि व्यक्तिगत जीवन ह्याच्यामध्ये मी फारशी फरकत करत नाही. म्हणजे मी शाळेसाठी आत्तापर्यंत दिवाळीची सुट्टी, त्यानंतर मेची सुट्टी कधी घेतलेली नाही. मी मुलांच्या बरोबरच आत्तापर्यंत मी 400 मुलांना स्विमिंग शिकवलेलं आहे समुद्रामध्ये. रत्नागिरीतले सगळे किल्ले आम्ही पायी फिरलेलो आहोत. रत्नागिरीतले सगळे डोंगरी किल्ले पायी फिरलेलो आहोत. अशा अनेक ट्रेक्स केलेले आहेत मी मुलांना, 40-40, 50-50 मुलांना घेऊन 2-2, 3-3 दिवस. म्हणजे विशाळगड ते पन्हाळगड, चांदोली अभयारण्याचा ट्रेक, असे अनेक ट्रेक, हिमालयातले ट्रेक असे भरपूर केलेले आहेत. त्यामुळे शाळा आणि व्यक्तिगत जीवन याची फार मोठी फारकत करत नाही. सुट्टी आता मे महिन्याची सुट्टी पडली, आता कुठेतरी फिरायला जाऊया, मी माझ्या कुटुंब आणि शाळेला घेऊन फिरायला जातो. असं मी ठरवतो, म्हणजे चला आपण जाऊया एकत्र. आणि मग मी काश्मीरमध्ये 20 दिवस 25 दिवस, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 30-30 दिवस मुक्काम केलेले आहेत मुलांना घेऊन. सगळ्या शाळेच्या सगळ्या ट्रिपला घेऊन तिथल्या गावामध्ये राहणं, त्या गावाचा परिचय करून देणं, आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यक्रम गावामध्ये दाखवणं. माझे मित्र आहेत तिकडे, त्यामुळे त्यांना आधी सांगितलं की तुमचे सांस्कृतिक कार्यक्रमाची तुम्ही तयारी करा, ते आम्हाला दाखवा. अशा प्रकारचं देवाणघेवाणीचं अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे पूर्वांचलामध्ये, पूर्वेला आणि केरळामध्ये, कर्नाटक, तमिळ, केरळ ह्या राज्यांमध्ये पण सगळीकडे म्हणजे पूर्ण भारतामध्ये बऱ्यापैकी भाग सगळा कव्हर झालेला आहे. त्यामुळे शाळेच्या लक्षात आलं की सर हे काय म्हणजे एखादं काम सांगितलं आणि केलं एवढ्यापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्यांच्या मनाने अनेक उपक्रम ते करू शकतात. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि संस्था ही खूप या बाबतीत पाठीशी आहे आणि त्याची एक तुमची चांगली सांगड बसल्यामुळे. मी स्वतः लाईफ मेंबर आहे संस्थेचा. बरोबर. सर, हा एक आत्ता तुम्ही जो विषय सांगितला ना की जी तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जात होतात वगैरे बऱ्याच गोष्टी, ॲक्च्युली बघायला गेलं तर हा जो प्रकार आहे ना हल्ली लुप्त होत चालला आहे. लोकांना ना आता फक्त एवढं झालं की मोबाईल, पुस्तक ह्यातनंच काहीतरी ज्ञान मिळतं ही आता धारणा बरीचशी होत चालली. परंतु खरं ज्ञान माणसाला जेव्हा माणूस बाहेर पडतो, देशाटन करतो, गावं फिरतो, तेव्हा खरं येतं. ह्याबद्दल तुमचं काय थोडं जरा आणखीन प्रखरपणे सांगितलं तर बरं पडेल. सांगू शकतो मी आणि लक्षात राहील असंही काही उदाहरण देऊ शकतो. कसं आहे माहिती आहे, मोबाईलचं जगातून मुलांना बाहेर पाडणं आवश्यक आहे, त्याशिवाय जग कळणारच नाही.
म्हणजे मी अनेक विद्यार्थ्यांना ज्यावेळेला बाहेर घेऊन जातो त्यावेळेला त्यांना लक्षात येतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, नागालँडची काही मुलं मी इकडे घेऊन आलो होतो. म्हणजे नागालँडच्या 10 ते 15 मुलांना इकडे आणलं होतं आणि GGPSच्या शिक्षणासाठी त्यांना ठेवलं होतं. एक मिनिट सर, इकडे आणलं म्हणजे काय आहे, आम्ही ज्या वेळेला तिकडे पूर्वांचलामध्ये प्रवास करत होतो त्यावेळेला तिथे असा एक समज होता की तिथे सगळा ख्रिश्चनच झालेला आहे लोक. म्हणजे आता भारतात राहिलेलेच नाहीत कोण, म्हणजे सगळा भारत ख्रिश्चनमय झालेला आहे. तर आम्ही माझं म्हटलं की असं काही नाही आहे, तुम्ही या प्रवास करा म्हणजे तुम्हाला कळेल. मग अतुलजी जोग वनवासी कल्याण आश्रम मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, त्याचे संघटन मंत्री अखिल भारतीय ती तिथे प्रचारक म्हणून होते, पूर्णवेळ कार्यकर्ते. मग त्यांच्या माध्यमातून 10 मुलं रत्नागिरीमध्ये आणली आणि GGPSला त्यांना ॲडमिशन दिलं. आणि त्यानंतर काही पालकांना आम्ही बोलवलं आणि त्यांना दाखवलं की तुम्ही जे म्हणताय ना, कारण नागालँड हा 90% नाही, जवळजवळ 98% ख्रिश्चन झालेलं आहे, पूर्ण धर्मांतरण झालेलं आहे. मग त्यांना असं वाटायचं की आपण फक्त आदिवासी किंवा वनवासी आहोत, बाकी सगळे भारतातले ख्रिश्चन झालेले आहेत. तर म्हटलं तुमचा जो मूळ वनवासी धर्म आहे तो तसाच ठेवा, कारण तिथे धर्मांतरांचं प्रमाण जास्त आहे. आणि मग ते इकडे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे बापरे असं काही नाही, सगळे हिंदू आहेत. कारण आपण आपला हिंदू धर्म लावतो, तिकडे हिंदू लावत नाहीत, वनवासी लावतात किंवा आदिवासी असा लावतात. तर तसं नाही म्हटलं, तिकडे निसर्गपूजक आहेत, आपल्याकडे मूर्तीपूजक आहेत. तिथे मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे, तिकडे मंदिर ओपन असतं, मग जाऊन भजन बिजनं करतात, पण ओपन मोठी मूर्ती विरहित मंदिरं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे, हे अशा पद्धतीनं भारतामध्ये व्यवस्था आहे. मग त्यांना फिरवल्यानंतर त्यांची ती जागृत झालं. मुलांच्या बाबतीत पण हे घडतं. मुलांना जे संस्कार लहानपणी होतात ते लहानपणी एक छोट्या कुटुंबात होतात, पण व्यापक अर्थानं सामाजिक वातावरणाची किंवा समाजाच्या राहणीची त्यांना जाणीव करून दिली, दर्शन घडवलं, तर ते अधिक विस्तृत होतात. म्हणजे मी आसामला गेलो होतो. आसाममधून म्हणजे गुवाहाटीपासून साधारणतः एक 200-250 किलोमीटर अंतरावरच्या या गावात गेलो. तिथे आम्ही शेतीचा परिचय करून घ्यायला, आसामची शेती, गावाचं नाव नाही आठवत आता मला, तर तिथल्या शेतीचा परिचय करून घ्यायला गेलो होतो. आणि 10वी झाल्यानंतरची मुलं होती, त्यामुळे एका मुलीच्या पोटात दुखत होतं. मग तिने मला म्हटलं, मला दादा म्हणतात शाळेमध्ये. तर आत्ता नाही, आता सगळं ते बदललं आहे. तो साधारणतः एक 13-14 वर्षापूर्वी. तर दादा माझ्या पोटात दुखतंय. मग मी तिला म्हटलं, ते एक मंदिर होतं शंकराचं तिथे आसाममध्ये, त्या मंदिरात तिला आणि 2 मुलींना, एक प्राजक्ता जोशी आणि एक दुसरी मुलगी होती, तिला थांबवलं आणि म्हटलं तू थांब इथे, आम्ही पूजेचं दर्शन किंवा गाव बघून येतो. दुसरी मुलगी थांबायला तयार नाही. मग ती प्राजक्ता नावाची जी मुलगी होती ती म्हणाली, मी थांबते दादा एकटी, तुम्ही जा बिंदास. तर आम्ही गेलो सगळेजण. म्हणजे गावात साधारणतः फिरायला, आसामच्या गावाची रचना वेगळी आहे. प्रत्येक घर आणि घराच्या भोवती शेततळं, त्या शेततळ्यामध्ये मासे पाळतात, आजूबाजूला सुपाऱ्याच्या बागा, अशी गावाची रचना असते. आणि लांब लांब घरं असतात, जवळजवळ घरं नाहीत, लांब लांब घरं असतात. आम्ही साधारणतः 1-1.5 तास त्या गावामध्ये फिरत होतो. आणि फिरता फिरता एक व्यक्ती आम्हाला शोधत आला आणि तो म्हणाला की सरजी आपकी जो लडकी आहे वो गिर गई. तर मी म्हटलं गिर गई म्हणजे काय, असं कसं काय झालं. तर ते म्हणाले नाही चला, म्हणजे त्यांनी सांगितलं हिंदीमध्ये, चला तुम्ही लवकर. मग आम्ही गेलो. तर खरोखर ती प्राजक्ता आम्हाला शोधत त्या मंदिरातून परत गावात आली होती. येताना ती ज्या बांधावरून चालत होती तिथे चालता चक्कर आली, पडली. मग हे बघितलं समोरच्या घरातल्या लोकांनी, त्यांनी तिला उचललं, स्वतःच्या घरात नेलं, पाणी पाजलं आणि तिथे बसून ठेवलं. आणि तेवढ्यात तो आम्हाला बोलवायला आला. म्हणजे याचा अर्थ काय, मी रत्नागिरीतला, मी आसाममध्ये गेलो आहे आणि आसाममध्ये ही माझी विद्यार्थिनी आजारी पडले, तरीसुद्धा जी कणव आहे ती कणव रत्नागिरीतल्याच एखाद्या गावातल्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला जी असावी तशीच असते. हे भारतीयत्व आहे. ही आत्मीयता ही आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि म्हणतो ना आम्ही सारे भारतीय आहोत. आणि हे भारतीयत्व कशामध्ये दिसतं, तर ह्या गावातल्या आपलेपणाच्या भावनेतून. मग ते रत्नागिरीतही सारखं आहे आणि आसाममध्येही सारखं आहे. हा अनुभव मी रत्नागिरीतल्या मुलांना केव्हा देऊ शकतो, तिथे गेल्यानंतर, किंवा त्या अशा प्रकारचा एखादा ज्याला असं म्हणतो प्रसंग घडल्यानंतर. अशा अनेक गोष्टीतून मुलांना खूप चांगलं शिक्षण मिळालेलं आहे. ह्या व्यतिरिक्त आता तुम्ही हल्लीच मला कळलेलं, तुम्ही कुठली तरी एक गोशाळा ह्याविषयी काम करतायत, त्याबद्दल मला ऐकून घ्यायचं आहे सर जरा सगळं. मी रत्नागिरीत गेली 30 वर्ष राहतोय, त्यामुळे रत्नागिरीच्या सामाजिक जीवनाशी
मी मिसळून गेलो आहे आणि मला त्याचा जवळून अनुभवही आलेला आहे. केवळ अनुभव असं नव्हे तर त्या सामाजिक विषयाचा एक घटक म्हणूनही मी आता भाग त्याचा बनून गेलेलो आहे. मी गेली 2 वर्ष एक निरीक्षण करतो आहे की रत्नागिरीमध्ये आजूबाजूच्या परिसरातली अनेक गुरं येऊन राहतात कायम. बदललेल्या सगळ्या जीवनपद्धतीमुळे शेती बंद झालेली आहे. शेतकरी शेती करत नाहीत. मग शेती न करता गुरं सांभाळणार कशी, जनावरं सांभाळणार कशी, असा प्रश्न आहे त्यांच्यासमोर. मग ते सोडून देत आहेत. सोडलेली सगळी जनावरं, गाई, गुरं, वासरं ही सगळी काहीतरी खायला मिळेल या आशेने रत्नागिरी शहरात येतात. रत्नागिरी शहरात मंगळवार बाजार आणि शनिवार बाजार हे 2 बाजार आहेत. तुम्ही जर बाजाराच्या संध्याकाळी किंवा रात्री बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की गुरांचे थवेच्या थवे, कळपच्या कळप हे त्या बाजारात जे पडलेलं असते ते खायला असतं. असं करत करत आज मी गेल्या 2 महिन्यापूर्वीच एक सर्वे केला. जवळजवळ रत्नागिरीमध्येच 300 गुरं आत्ता आपल्याला पाहायला मिळतील. जे कोणाची नाही, कोणाचीच मालकीची नाही, एकदम भटके. आणि एका पिढीतून दुसरी पिढी तयार होते. ही सातत्यानं चालू असलेली प्रोसेस आहे. माझे अनेक मित्र रात्रीची 2 व्हीलर 4 व्हीलर चालवत असताना समोर बसलेल्या काळ्या गायी असतील किंवा बैल असतील ह्या बैलांवर धडकलेले आहेत आणि पडलेले आहेत. म्हणजे मी स्वतः अनेकांना उचलून दवाखान्यात नेलेलं आहे, सिव्हिलला नेऊन ॲडमिट केलं आहे, त्यांच्यावर पोलीस केस झाली. परंतु ह्या सगळ्याने प्रश्न काही सुटत नाही. मग रत्नागिरीकर सजग नागरिक म्हणून मी काय करू शकतो असा प्रश्न मी मला स्वतःला विचारला. आणि मग हाच प्रश्न सगळ्यांना विचारला. मग आम्ही 2 वर्षापूर्वी असं म्हटलं की ठीक आहे, आपल्या पद्धतीनं 4 गुरं का होईना आपण सांभाळू. आणि ह्यातून ह्या कल्पनेतून किंवा ह्या प्रेरणेतून काम सुरू झालं. पहिल्यांदा आवश्यकता होती ही गुरं एकत्र ठेवण्यासाठी जागेची. मग ती जागा कुठे मिळेल म्हणून शोध सुरू केला. आमच्या सोमेश्वर शांतीपीठाच्या सेक्रेटरी आहेत अनुजाताई पेटकर. यांनी सोमेश्वरमध्ये शशिकांत सोनी म्हणून काका आहेत, तर राहतात मुंबईला, पण त्यांची बरीचशी जमीन ही सोमेश्वरला आहे. त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे 20 गुंठे जागा विकत मागितली. तर ते म्हणाले कशासाठी जागा पाहिजे, तर आम्ही आमचा विषय त्यांच्यासमोर विस्तृत ठेवला. तर ते म्हणाले मग तुम्हाला सगळीच गुरं जर सांभाळायची असेल तर जागा किती लागेल. तर म्हटलं शासकीय योजनेनुसार किंवा शासकीय आवश्यकता पूर्ततेसाठी 5 एकरपेक्षा जास्त जागा लागते. आणि योगायोगाची गोष्ट अशी की त्याने आम्हाला सांगितलं की तुमचं प्रपोजल द्या. आम्ही सगळं व्यवस्थित प्रपोजल तयार केलं, त्यांच्यासमोर ठेवलं. आणि गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला 5 एकर 10 गुंठे जागा सोमेश्वर शांतीपीठ याला दान केली. आणि आज आमच्याकडे 5 एकर 10 गुंठे सोमेश्वरमध्ये जागा आहे. वा वा वा. ज्या जागेमध्ये आता विश्वमंगल गोशाळा नावाची गोशाळा सुरू आहे. पण त्याची सुरुवात जी आहे ती इथल्या रत्नागिरीच्या मूळ समस्येकडून आलेली आहे. तुमच्या जर लक्षात येईल की चंपक मैदानात तुम्ही आज गेलात तर 51 गुरं, कोणाचा पाय तुटलेला आहे, कोणाचा कान तुटलेला आहे, कोणाची शेपटी तुटलेली आहे, कोणाच्या पोटावरून गाडी गेलेली आहे, अशी भयानक अवस्थेत आहेत. म्हणजे जिवंत माणूस किंवा आपली लहान मुलं जी आहेत अशी बघितल्यानंतर अशी भयानक वेदना त्यांना स्वतः वेदना होतात अशा अवस्थेमध्ये. तर भविष्यामध्ये आम्ही ही सगळीच गुरं रत्नागिरीतली सोमेश्वरमध्ये संगोपनासाठी त्याच्या घेऊन जाणार आहोत. आज या घडीला सोमेश्वर शांतीपीठची विश्वमंगल गोशाळा, जी गोशाळा सोमेश्वरचं जे शंकराचं मंदिर आहे त्या मंदिरापासून मोजून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हां, तर तिथे सुरू आहे. 30 बाय 20ची शेड बांधलेली आहे. त्या शेडमध्ये आता 54 गुरं आहेत. गुराखी आहे, एक दाम्पत्य तिथे ठेवलं आहे आम्ही निवासाला त्याचं सगळं काळजी घेण्यासाठी. आणि माझ्यासारखे 25 ते 30 कार्यकर्ते त्यांच्या वेळेनुसार सामाजिक काम म्हणून हे काम करतात. आणि आमच्या गोशाळेचं आणि ट्रस्टचं एक गीत आहे, त्या गीताने आम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. ते गीतची एक कडवं सांगतो फक्त, म्हणजे आमची प्रेरणा काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. सूरज हमें रोशनी देता, हवा नया जीवन देती है. भूख मिटाने को हम सबकी, धरती पर होती खेती है. औरों का भी हित हो जिसमें, हम ऐसा कुछ करना सीखे. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. हे आमचं सोमेश्वर शांतीपीठाचं प्रेरणा गीत आहे. आणि ह्या प्रेरणेनेच आम्ही हे सगळं काम करतो. आणि योग असा आहे की हळूहळू रत्नागिरीतले अनेक मान्यवर
ज्याच्यामध्ये मंदिरातले सगळे ट्रस्टी, आता हे सगळे माझे मित्र आहेत जवळचे, म्हणजे मुन्ना शेठ सुर्वे, बाबा परुळेकर, संतोष सावंत, सगळे ह्यांना ह्या प्रकल्पाशी, ह्या उपक्रमाशी मी जोडलेलं आहे आणि ते हळूहळू ह्या उपक्रमाशी अधिकाधिक सक्रिय होतील अशी मला आशा आहे. आता सर माझा आणखीन एक प्रश्न ह्या उपक्रमाशी तुमच्या रिलेटेड, सॉरी तुम्हाला मध्ये तोडतोय. आता तुम्ही हा उपक्रम करतायत बरोबर, आज 54 गायी आहेत बरोबर, उद्या जाऊन अजून गायी गुरं वाढणार साहजिक आहे. आता यांना पोसण्यासाठी लागणारा चारा, औषध पाणी, बऱ्याच गोष्टी बरोबर, तर मग ह्यासाठीची तरतूद कशी करू शकणार? सांगतो ना. गोशाळा आणि गो विज्ञान अनुसंधान केंद्र आहे. म्हणजे केवळ गोशाळेचं संगोपन असं नाही आहे, तर गोशाळेच्या माध्यमातून आजूबाजूच्या सर्व गावातील शेतकऱ्यांना सक्रिय करणं, महिलांना सक्रिय करणं असा त्यातला उद्देश आहे. आजूबाजूला म्हणजे चिंचखरी, सोमेश्वर, पोमेंडी, काजरघाटी, वेसुर्ले, कोळंबे अशी जवळची गावं आहेत. ह्या सर्व गावांमधल्या 33 बचत गटांच्या आम्ही बैठकी घेतलेल्या आहेत महिलांच्या. आम्हाला ह्या गोशाळेच्या माध्यमातून महिलांना किंवा आजूबाजूच्या कुटुंबांनाही सक्षम करायचं आहे आणि गोशाळेलाही सक्षम करायचं आहे. आज माझ्याकडे गोशाळेच्या माध्यमातून ज्या वस्तू तयार होतील, ज्या विविध प्रकारच्या, ज्याला असं म्हणतो गोमय अगरबत्ती, गोमय शॅम्पू, साबण, त्यानंतर धूप कांडी, त्यानंतर आपल्या गोवऱ्या आणि शेणाची पावडर, ह्यासाठी प्रचंड मोठी बाजारपेठ आहे माझ्याकडे आत्ता. हां, म्हणजे माझे असे पुण्यात मुंबईत मित्र आहेत की जे मला आता 1000चे एकानं ऑर्डर दिले, मला 1000 किलो शेणाची पावडर दे, आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे असे मित्र आहेत आणि अशी व्यवस्था लावलेली आहे आम्ही. त्यामुळे आमच्याकडे जरी गायी जास्त झाल्या तरीसुद्धा गायींचं संगोपन करण्याची आर्थिक क्षमता आम्ही गोशाळेच्या माध्यमातून नक्की उभी करू शकू. आता या घडीला मला ती करता येत नाही. का? कारण गायी आणायच्या तर त्यांच्यासाठी शेडची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्हाला समाजातून जे दातृत्वपूर्ण व्यक्ती आहेत त्यांच्याकडे संपर्क साधून अशा काही गोष्टी मिळवायला लागतात. पण रत्नागिरीतील समाज इतका सक्षम आहे, इतका दानशूर आहे की ह्या आमच्या सगळ्या तो गरजा पूर्ण करतो. म्हणजे मी आनंदानं आणि ज्याला असं म्हणतो रत्नागिरीकरांचं मनपूर्वक त्यांना धन्यवाद देईन की आम्ही ज्यावेळेला ह्या गोशाळेच्या संकल्पनेला सुरुवात केली त्यावेळेला हजारो हात आम्हाला मदतीला आले. आणि आज तिथे या क्षणी जर तुम्ही तिथे गेलात तर 25 लाखाची एक शेड उभी आहे, 50 लाख लिटरचं एक शेत तलाव पूर्ण आहे, ज्याच्या 17 फूट घेर आणि 37 फूट खोल असलेली एक मोठी विहीर उभी आहे. त्यानंतर आमचे काही आयाम आहेत ह्या विषयाचे, त्याच्याबद्दलही मी माहिती देईन. परंतु अशा पद्धतीनं उत्तम व्यवस्था निर्मितीला आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि हे सगळं रत्नागिरीकरांच्या मानवतावादी आणि गोविषयक प्रेमाच्या आधारे. नाही, नक्कीच सर. कारण आपल्या शास्त्रामध्ये म्हणा किंवा आपल्या लहानपणापासून पण मी स्वतः मला आठवतं आहे बऱ्याच वेळा रस्त्याने पास होताना गाय जरी आपण असं हात लावून नमस्कार करायचं. म्हणजे आत्ता मला ती गोष्टीची अचानक जाणीव झाली की अरे हो, आपल्याकडे किती महत्त्व आहे गाईला, आपल्याकडे किती महत्त्व आहे. आपण आई म्हणून मानतो तिला, 33 कोटी देव तिच्यात सामावले असं पण मानलं जातं बरोबर ना. जिच्या लक्ष्मी जिच्या शेणात वसते असं म्हटलं जातं बरोबर. तर अशा गायींची अशी अवस्था होणं गुरं खूप वाईट आहे गोष्ट, खूप दुर्दैव आहे. परंतु मला असं वाटतं की याच्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. म्हणजे कसं, गाय ही भाकड आहे आणि तिला सोडून दिली तर तिला म्हणजे ती चरेल, परंतु तिचं संगोपन जर केलं तर कुटुंब वसू शकतं. म्हणजे हे आम्हाला प्रयोगानं सिद्ध करायचं आहे. दूध देत नसताना सुद्धा. कारण आता मी तुम्हाला सांगितलं की गायीच्या शेणाला बाजारात मोठी मागणी आहे, गायीच्या गोमूत्राला ही खूप मोठी मागणी आहे, गायीचं प्युअर जे हे आहे काय तूप आहे हे आज जवळजवळ 3000 रुपये, म्हणजे 2700 ते 3000 रुपये किलोने बाजारात विकत घेतलं जातं. मिळतच नाही लोकांना. म्हणजे त्यांची मागणी आहे आमच्याकडे पण आम्ही देऊ शकत नाही अशी स्थिती आहे. मग मला सांगा तुम्ही, गाय कशी काय अशी असू शकते की जी कुटुंबाला वाऱ्यावर सोडेल. आज मी तुम्हाला सांगतो, कोकण गिड्ड नावाचा जो कोकणातली जातीवंत जी ही आहे जात आहे, ह्या गायीच्या सहवासामध्ये कॅन्सरसारखा रुग्णसुद्धा बरा होऊ शकतो, एवढं तिच्यात सामर्थ्य आहे. फक्त अभ्यास करण्याची गरज आहे आणि विज्ञानानं किंवा सायन्सने ते प्रूव्ह करून समाजासमोर स्पष्ट करण्याची गरज आहे. आणि ती आमच्या म्हणजे गोविज्ञान आणि अनुसंधान केंद्राच्या माध्यमातून आमची ह्या दिशेने वाटचाल चालू आहे. आम्ही ते करणार आहोत. फक्त आता हे आमचं 2रं वर्ष आहे.
साधारणतः काही 4-5 वर्षानंतर ही गोष्टसुद्धा तुम्हाला तिथे सिद्ध झालेली पाहायला मिळेल. वा वा, खरोखर खूप सुरेख. नाही, आम्ही खरं कसं आहे, आम्हाला ईश्वरी प्रेरणा आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की आम्ही कोणीच नाही त्याच्यामध्ये. ही आपण गाईला गोमाता म्हणतो आणि गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र शासनाने राजमाता गोमाता असा गाईला दर्जा दिलेला आहे. दर्जा देण्यामागचं कारणही हे तेच आहे की गाय वाचली तरच देश वाचणार आहे. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो की संपूर्ण जगामध्ये असलेली गाय आणि भारतामध्ये असलेली गाय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्या गाईला जे वशिंड आहे, ह्या वशिंड, ज्या वशिंडातून सूर्यकेतू नावाची नाडी तिच्या आचळापर्यंत जाते आणि त्या गाईचं दूध आणि इतर म्हणजे जर्सी गाईचं दूध ह्याची तुलनाच करू शकत नाही. तुम्ही तुलनाच करू शकत नाही. त्यांच्याकडे वशिंड नसतंच. हा, नसतंच. तर मला असं म्हणायचं आहे की समाजातील सर्व सजग नागरिकांनी सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण आपलं मूलत्व किंवा आपली जी भारतीयत्वाची, हिंदुत्वाची जी प्रेरणा आहे ती प्रेरणाच आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणजे माझं आहे आणि ते सकस आहे, योग्य आहे, ते मी आमच्या पुढच्या पिढीपर्यंत जातच नाही आणि ते विसरून आम्ही पाश्चात्य लोकांचं अनुकरण करतोय आणि त्या अनुकरणाच्या माध्यमातून आम्ही आमचं सगळं विसरून गेलेलो आहे. ही गोष्ट भविष्याला खूप मारक आहे आणि एक वेळ अशी येईल की परत पाश्चात्यांचं म्हणजे हे आज ब्राझीलमध्ये 1,00,000 गीर गायी आहेत. 1,00,000 गीर गायी सांभाळत आहेत ब्राझील देश आणि ब्राझील देश दुधाची निर्यात करत आहेत. म्हणजे एक वेळ अशी येईल की त्यांच्याकडूनच आम्हाला दूध घ्यायला लागेल आणि ते दूध त्यांचं म्हणजे बाहेरच्यांचं म्हणून आनंदाने प्यावं लागेल. मग आमचं काय. नाही, आता तुम्ही हा जो विषय काढला की पाश्चात्य गोष्टी आपण लवकर स्वीकारतो, बरोबर ना. तर हळूहळू बघायला गेलं तर आता तेच घडतंय. कारण एक काळ असा होता की आपल्याकडे जेव्हा आईला दूध नसेल तेव्हा आपण गाईचं दुधावरती मूल पूर्णपणे पोसलं जात होतं, बरोबर. आज त्याच बाबतीत, त्याच लहान मुलांच्या बाबतीत आपण पावडरने दिले जाणारं दूध पाजतोय. साहजिक आहे ना की किती बदल झाला आहे आपल्याकडे. पाश्चात्य गोष्टी आपण किती ॲक्सेप्ट करतोय लवकर आणि ह्या गोष्टीचा खरोखर विचार केला जावा, खरंच विचार केला गेला पाहिजे. त्यातूनच आरोग्य बिघडतंय. आरोग्य लहानपणीच मुलांना डायबिटीससारखे, त्यानंतर ज्याला असं म्हणतो रक्तदाब, असे जे विकार येत आहेत म्हणजे लहानपणीच प्रचंड मोठे विकाराला मुलं बळी पडत आहेत. त्याला कारणीभूत आपली बदलती जीवनशैली आहे. जीवनशैली, आपला आहार, बरोबर, अगदीच बरोबर. आणि म्हणजे मी जेवढं वाचलं आहे त्याच्यातनं मला एक आठवतं की आपल्याकडच्या ज्या गायी आहे भारतातल्या, ह्या ज्या गायी आहे ते फक्त आपण बांधून ठेवलेल्या नसतात. त्या फिरतात, ते खातात गवत वगैरे, त्यांचं जे चालणं वगैरे, त्यानंतर जे दूध येतं ते खरोखर आपल्यासाठी खूप पोषक आहे. पण त्याच्याच विरुद्ध आपण जर बघितलं, ज्या गायी आपण गोठ्यात सांभाळून ठेवतो, ज्या परदेशी असू देत किंवा आपल्या इथल्या, म्हणजे बांधून ठेवलेले असतील आणि त्यांना चारा देऊन जे खाल्लं जातं त्यांच्याकडनं आणि मग जे दूध येतं ते तेवढं पोषक नाही आहे. बरोबर, खरं आहे. म्हणजे आपल्याला खरंच बघायला गेलं तर गायी आपल्यासाठी किती गरजेच्या आहे जर विचार केला तर ताबडतोब उत्तर सापडतात. अत्यावश्यक आहेत आणि गायींशिवाय मानवी जीवन हे परिपूर्ण होऊ शकत नाही, याच्यावर आमची श्रद्धा आहे. आणि म्हणूनच आम्ही हा सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळा ही गोशाळा सुरू केलेली आहे. तर तुमच्याही सगळ्यांचे सहकार्य त्याला असलं पाहिजे असं मला वाटतं. गोशाळा ही एक सोमेश्वर शांतीपीठाचा एक आयाम आहे. असे आमचे 7 आयाम आहेत. त्याच्यामध्ये दुसरा आयाम आहे तो म्हणजे रत्नागिरी किंवा हा सह्याद्री पट्ट्यामध्ये जी वनौषधी आहेत या वनौषधीचं संगोपन करणं. म्हणजे आम्ही आता जवळजवळ 301 वनौषधी शोधून काढलेले आहेत. शोधून काढले म्हणजे आहेतच त्या. मग त्याचं सोमेश्वरच्या त्या 5 एकरमध्ये आम्ही संगोपन करणार आहोत आणि त्याचं प्रदर्शन टाईप संगोपन म्हणजे बघता येतील अशा प्रकारचं संगोपन करणं असा आमचा मानस आहे. औषधी गुणधर्म त्याचे लोकांना दाखवणं, त्याचे तक्ते तयार करणं अशी एक विषय त्याच्यामध्ये आहे. तिसरा विषय आहे आमचा तो निसर्गोपचार. निसर्गाच्या सहवासातून माणूस बरा होऊ शकतो. म्हणजे पाणी, माती आणि हवा, पाणी, माती, हवा, सूर्यप्रकाश या माध्यमातून माणूस बरा होऊ शकतो. अशा प्रकारचं निसर्गोपचाराचं केंद्र तिथे काही दिवसानंतर सुरू होईल. आणि मला असं खात्री आहे की त्या केंद्रात बरं होण्यासाठी चांगली म्हणजे बाहेरून लोक येऊ शकतात. भारतभर पाश्चात्य लोकही तिथे येऊ शकतात. त्याला जोडून अजून योगोपचार किंवा योगासनांचं योग प्रशिक्षण केंद्र आहे. मगाशी मी म्हटलं मी स्वतः योग शिक्षक आहे आणि या सोमेश्वर शांतीपीठाचे अनेक कार्यकर्ते योगाचे शिक्षक आहेत. या सगळ्यांच्या मनामध्ये एक अत्याधुनिक स्वरूपाचं रत्नागिरीमध्ये योग प्रशिक्षण केंद्र असलं पाहिजे. ज्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून स्वतःचं आरोग्य चांगलं त्यांनी स्वतःला ठेवलं पाहिजे आणि कुटुंबाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी धडपडलं पाहिजे. अशासाठी तिथे आम्ही योग प्रशिक्षण केंद्रही सुरू करणार आहोत. त्यानंतर आणखीन एक त्याच्यामधला आयाम आहे तो म्हणजे वृद्धाश्रम.
रत्नागिरीची ही एक अतिशय काळाची गरज आहे की ज्या गरजेची पूर्तता आम्ही तिथे करणार आहोत. म्हणजे एक वेळ अशी येते की मुलगा परदेशी आहे, मुलगी किंवा मुली आहेत आणि त्या बाहेरगावी गेलेल्या आहेत आणि मग म्हातारी घरामध्ये असतात, फार उदासीन अवस्थेमध्ये बसतात. तर आमचा वृद्धाश्रम हा आनंदाश्रम असेल असं आम्हाला वाटतं. 30 ते 35 जणांची व्यवस्था आम्ही या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आणि वृद्धाश्रम हा या सोमेश्वर शांतीपीठाचा एक आयाम आहे. आणि महत्त्वाचा असा 6वा आयाम आहे तो म्हणजे परिसरातील महिलांसाठी आणि युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण. ते कौशल्य प्रशिक्षण म्हणजे मी मगाशी म्हटलं गोशाळेच्या माध्यमातून आलेलं पंचगव्य, ह्या पंचगव्यापासूनच्या वस्तूंची निर्मिती ह्याचं एक प्रशिक्षण आणि कोकणातील सर्व फळं ह्याच्यामध्ये करवंद, जांभूळ, आंबा, काजू, फणस, रातांबा याच्यापासूनच्या वस्तू तयार करणं किंवा याच्यापासून टिकाऊ पदार्थ तयार करणं ह्याचं प्रशिक्षण आम्ही ह्या परिसरातल्या महिलांना देणार. त्यांनी ह्या वस्तू घरी तयार कराव्यात आणि प्रकल्पाला विकाव्यात. मग त्यांना बाहेर पण जायची गरज नाही. प्रकल्प म्हणजे सोमेश्वर शांतीपीठ सोमेश्वर शांतीपीठ त्यांचा खरेदी करेल आणि सोमेश्वर शांतीपीठ त्याला ब्रँडिंग करून बाजारामध्ये विकेल. मग त्याची प्रशिक्षणाची व्यवस्था आम्ही तिथे करणार आणि विकत घेण्याची व्यवस्था करणार. असं महिलांसाठी म्हणजे ग्रामीण भागातील महिला ह्या निराधार आहेत, त्यांना आर्थिक काहीच नाही असं राहू नये. आमच्या परीने आम्ही 7-8 गावं तरी सक्षम करू शकतो. जेवढं शक्य आहे तेवढं करू असा मानस आहे. आणि शेवटचा आयाम आहे तो म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं तर गुरुकुल. जे गुरुकुल अर्धनिवासी म्हणून मी चालवत होतो कोदुदेव आंबेकरला, ते पूर्ण निवासी गुरुकुल मी तिथे उभं करण्याचा प्रयत्न करतोय. जिथे पूर्ण म्हणजे निवासालाच विद्यार्थी असतील आणि पूर्ण मगाशी सांगितलं पंचकोश आधार आणि योगशास्त्रीय पद्धत, अध्ययन पद्धत या पद्धतीनुसार त्या गुरुकुलाचं कामकाज चालेल. असा 7वा आयाम आहे. अशा 7 आयामाने आम्ही सोमेश्वर शांतीपीठाची निर्मिती केलेली आहे. सुरेख सर, तुमच्या ज्या काही हे प्रकल्प तुमच्या मनात आहेत, जे तुम्ही बाहेर उतरवण्याचा प्रयत्न करतायत, आमची खरोखर मनापासून इच्छा आहे की अशी आधीच वृद्धिंगत होऊ दे. आणि माझं ह्या चॅनलच्या मार्फत तरी लोकांना आव्हान असेल की खरोखर या असल्या प्रकल्पांना, असल्या गोष्टींना जे आपल्या देशाला अजून पुढे नेऊ शकतात, आपल्या देशाची संस्कृती अजून पुढे नेऊ शकतात आणि तिला अढळ स्थान देऊ शकतात, अशा गोष्टींना आपण आपला हातभार लागलाच पाहिजे. आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर. आमची इच्छा पण आहे की आमचं चॅनल थ्रू आम्ही एकदा तुमच्या त्या स्थळाला भेट देऊया. सर्व लोकांना या चॅनलमार्फत जे हा विषय पाहत आहेत यांनाही माझी एक नम्र विनंती आहे की कोकणातली संस्कृती आपणच टिकवू शकतो आणि यासाठी बाहेरून येऊन कोणी प्रयत्न करणार नाही, हे आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. तर कृपया यासाठी आपल्याला सहाय्यभूत होता येईल तेवढं होऊया. आम्ही काम करतो असा आमचा चुकूनही ज्याला असं म्हणतो की अहंभाव आहे असं नाही. आम्हाला ही ईश्वरी प्रेरणा मिळालेली आहे. आम्ही यातले कोणीही नाही. आमची सगळ्यांची, आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची एकच भावना आहे, आम्ही असू सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमुचे शील. म्हणजे मंदिराची उभारणी करणं हे आमचं आहे, परंतु आम्ही पायातले पत्थर होऊनच राहण्यात आशावादी आहोत किंवा आनंदी आहोत. आपण सगळ्यांनी येऊया आणि सामाजिक कामाचं दायित्व स्वीकारून समाजाला उन्नत करूया. भविष्यामध्ये भारतामध्ये असे प्राचीन काळातले असे अनेक आदर्श आहेत की जे आदर्श आजही प्रस्थापित करण्याची आणि समोरच्या नवीन पिढीला दाखवण्याची गरज आहे. मला असं वाटतं सोमेश्वर शांतीपीठ अशा प्रकारचा एक चांगला भारतीयत्वाचा आमचा आदर्श व्हावा, अशा प्रकारचं काम आमच्या हातून व्हावं अशी ईश्वराने आम्हाला प्रेरणा दे. तुमच्याशी हे सगळं बोलताना, तुमच्या हे सगळ्या गोष्टी जाणून घेताना खरोखर मला स्वतःला बऱ्याच गोष्टींची एक प्रेरणा भेटलेली, एक मोटिवेशन भेटले आणि मला आशा आहे की आमच्या प्रेक्षकांनाही ते जाणवलं असणार आहे. आणि तुमच्याशी गप्पा मारून खरोखर खूप बरं वाटलं. आणि बघायला गेलं तर सर गप्पा अजून खूप मारायच्या आहे, पण सरांच्या मागे अजून बरेच व्याप असल्या कारणाने मी सरांकडनं एक गोष्टीचं फक्त वचन घेतो की पुन्हा एकदा सरांना वेळ भेटला की पुन्हा एकदा सरांनी आम्हाला तो वेळ द्यावा, असंच आम्हाला तुमचं गायडन्स भेटू देत. आणि हे बोलून मी धन्यवाद मानतो तुमचे, तुम्ही इथे आलात त्यासाठी. भेट द्यावी ही नम्र विनंती. हरिओम. मंडळी, आज आपण भेटलो आयरे सरांना. पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूयात असंच एका वेगळ्या क्षेत्रातल्या एका मातब्बर व्यक्तीला, जाणून घेऊयात त्याचे अनुभव. तोपर्यंत बघत राहा द गजाली शो.